काव्याचं छानपैकी आवरलेला आहे मेकअप. कसा वाटतोय मेकअप कमेंटमध्ये नक्की कळवा. असा घागरा घातलेला आहे काव्याने. आता या घागऱ्यात कशी डान्स करणार आहे काय माहिती. मागे फिर, गोल फिर, हळूहळू. काव्याची उद्या आहे गॅदरिंग. खरं तर घरामध्ये आजच प्रॅक्टिस करते आदल्या दिवशी. आता काव्याला पार्टनर कोण नाही आहे तर अनन्या थोडी हेल्प करते तिची. काही पार्टनर्सच्या स्टेप असतात ते करण्यासाठी. खूप छान दोघींनाही डान्स येतो आणि स्टेप्सवरनं नक्की तुम्ही ओळखा कोणतं गाणं असेल आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. मराठी गाणं आहे, स्टेप्सवरनं अगदी लगेच समजेल असंच गाणं आहे. तर तुम्हाला हा प्रॅक्टिस डान्स कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आज भरपूर तयारी चालली आहे काव्याची. आज स्कूलमधून ड्रेससुद्धा दिला आहे गॅदरिंगचा, घागरा, ओढणी आणि टॉप. तर तोही फिटिंग वगैरे करायचा आहे. काव्याला घालून पाहिला आहे, बराच मोठा आहे खालचा घागरा. आणि कोणतं गाणं असेल तुम्हाला नक्कीच आयडिया लागलीच असेल आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. कॉपीराईट क्लेममुळे आपण म्यूट केलेलं आहे गाणं. उद्या अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये आहे पुण्यामध्ये डान्स काव्याचा. काव्या सिनियर KGला आहे, पुढच्या वर्षी फर्स्टला दुसऱ्या स्कूलमध्ये जाईल. म्हणजे या नर्सरी स्कूलमधलं काव्याचं शेवटचं वर्ष आहे आणि पहिल्यांदाच पार्ट घेतला आहे. खूप खुश आहे काव्या. उद्या बघूया स्टेजवर कशी डान्स करते. मुलांचा थोडासा कॉन्फिडन्स पण वाढवला पाहिजे आपण सुद्धा अशा गोष्टींमध्ये पार्ट घेऊन. खूप खुश आहे काव्या. नवीन ड्रेस मिळाला आहे, बँगल्स वगैरे मस्त शॉपिंग केलेली आहे. अनन्या इथे बऱ्यापैकी काव्याला हेल्प करते डान्समध्ये. गाणं म्यूट जरी केलेलं असलं व्हिडिओमध्ये तरी काव्याच्या स्टेप्स कशा आहेत, काव्या आणि अनन्याचा डान्स कसा आहे. अनन्याला काही डान्समधलं येत नाही आहे कारण काव्याला फक्त शिकवलेलं आहे. काव्याचं पाहत पाहत अनन्या तिला हेल्प करते. हे अनम्यूट गाणं करू नाही शकत. म्यूट असलेलं गाणं तुम्हाला कसं वाटतं आहे डान्स कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्याची भरपूर तयारी करायची आहे. सकाळी लवकर जायचं आहे, 9:30 वाजता सभागृहामध्ये पोचायचं आहे. आणि मेन म्हणजे मेकअप वगैरे ड्रेसअप थोडासा त्याच्यासाठी वेळ लागणार आहे. कंटिन्यू व्हिडिओ नक्की पहा. सकाळची काव्याची गडबड कशी होती आहे, कसा मेकअप होतो आहे काव्याचा. परफॉर्मन्ससुद्धा दाखवू नाही शकत आपण कारण सॉंग्स असणार आहेत तिथेसुद्धा. स्टार्ट आहे. तू बोल. तर उद्या आहे काव्याचं गॅदरिंग आणि काव्याचं गॅदरिंग आहे तर काव्याने डान्सची प्रॅक्टिस केली आहे. काऊची दुसरी पार्टनर आहे पण आता तिला पार्टनर नव्हती म्हणून मी काऊसोबत डान्स केलाय. आणि नाच गो घुमा हे सॉन्ग आहे. तर काऊची प्रॅक्टिस झाली आहे नीट आणि काव्याला स्कूलमधून ड्रेस पण दिलाय, कॉस्ट्यूम तिचा उद्यासाठी. आणि तर मी तुम्हाला दाखवते काव्याचं कॉस्ट्यूम कसं आहे आणि कसा आहे तो ड्रेस कमेंटमध्ये नक्की कळवा. असा वरचा टॉप आहे आणि हा खालचा असा हे स्कर्ट टाईप आहे आणि ह्याच्यावरती ओढणी सुद्धा आहे. ओढणी बघू खोलून केवढी आहे. काव्याला मोठा होतोय जरा पण त्याला एक जुगाड करावा लागेल व्यवस्थित येण्यासाठी. काव्याला आता ड्रेस तर भारी आहे, हातात घालायला काय पाहिजे ज्याच्याने काव्या सुंदर दिसेल त्यासाठी आणल्यात बांगड्या. ड्रेस भेटायच्या आधीच मल्टी कलरच्या बांगड्या घ्यायला सांगितलेल्या मला काव्याने. हे काचेच्या नाही आहेत, कलर तर खूप छान आहे. ड्रेस मिळायच्या आधीच काऊ म्हणली की मल्टी कलरचं मम्मी घेऊया आपण बँगल्स. मग ह्या छान अशा बांगड्या घेतल्यात काव्याला. काव्याचं कॉस्ट्यूम आणि सगळं झालेलं आहे. आता फक्त
काव्याला आता काव्या उद्या सकाळी लवकर जायचंय गॅदरिंगला, 9:30-10 वाजता जायचं आहे आपल्याला. मग आता लवकर तयार करावं लागेल काव्याला. संध्याकाळी या. दिवसभराची गॅदरिंग थोडी असती. दुपारी येणार आहे मी. काव्याची फर्स्ट गॅदरिंग. काव्याची फर्स्ट गॅदरिंग आहे. हो. फर्स्ट. बँगल्स बघू त्या, खोल. ड्रेस भेटायच्या आधीच काव्याने बँगल्स वगैरे खरेदी केली. बाकीचं काय मेकअपचं सामान घरी असतंच मुलींचं. मेकअपचं सामान तर काव्याने अगोदरच काढलं होतं. हो. काव्याची सगळी तयारी आदल्या दिवशीच असते. डेली स्कूलला जरी जायचं झालं तरी फ्रॉक, ID सर्व तयारी करून ठेवते आदल्या दिवशी. काव्याचं स्वतःच ती तयारी करून ठेवते. छान आहेत बँगल्स, कलरफुल. बघू दे. दाखव ना. मी असं घालून अगं तसं नको करू. मिक्स ना का. अरे सकाळी आपल्याला लावायला वेळ नाही भेटणार. अगं थांब ना. दाखवतो दे ना. बघू दे. अशा मस्त आहेत बँगल्स. कलर पिंक कलर दे ना याच्यामधला. नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे काव्याची गॅदरिंग. आता जवळजवळ सकाळचे 9:45 वाजत आलेले आहेत. 10 वाजता आपल्याला पोचायचं आहे. तर सर्व आवरलेलं आहे. काव्याचं छान असं आवरलेलं आहे. काव्याचं असं मस्तपैकी आवरलेलं आहे. काव्याचं छानपैकी आवरलेलं आहे मेकअप. कसा वाटतोय मेकअप कमेंटमध्ये नक्की कळवा. असा घागरा घातलेला आहे काव्याने. आता या घागऱ्यात कशी डान्स करणार आहे काय माहिती. मागे फिर, गोल फिर, हळूहळू. इथे आम्ही तर तयार झालेलो आहोत. 9:30ला पोचायचं होतं. 9:30 घरीच वाजलेत. ते आम्हाला ड्रॉप करतील सभागृहामध्ये, कारण त्यांना सुट्टी भेटलेली नाही आहे ऑफिसमध्ये. तर काव्य आणि मी आम्ही दोघीच येणार आहोत. छान सभागृहात पोचलेलो आहोत. काव्याची वेणी थोडीशी गजरा निसटलेला आहे, तो आज जाऊन छान लावला. परफॉर्मन्स झाल्यानंतर काव्या खूप खुश झाली. फर्स्ट टाईम गॅदरिंगमध्ये पार्ट घेतलेला आणि खूप छान डान्स केला. येताना दोघींनी कॅब करूनच आलो, कारण बऱ्यापैकी पुण्यामध्ये गरमी आहे. काव्या तर ACच्या हवेमध्ये पटकन झोपून गेली. आणि छान घरी पोचल्यानंतर संध्याकाळी मैत्रिणींनी अचानकच जेवायला जाण्याचा प्लॅन केला. घरात पूर्ण स्वयंपाक केलेला होता, तरीही मैत्रिणींच्या आग्रहाखातर बाहेर जेवायला गेलो. आजचा हा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.